जागृत रे जीवा होई जागृत रे जीवा होई जागृत रे जीवा. जानकी स्वर्ण जय जय राम. जागृत रे जीवा होई जागृत रे जीवा देवा सावध करी जीवा देवा सावध करी जीवा. शाश्वत कर्ता देव अंतरी शाश्वत कर्ता देव अंतरी भरुनी राहे तो बाहेरी भरुनी राहे तो बाहेरी कर्तृत्वाचा जीव भ्रमधरी कर्तृत्वाचा जीव भ्रमधरी सावध करी जीवा सावध करी जीवा देवा सावध करी जीवा होई जागृत रे जीवा. प्रबळ जाहली देह बुद्धि किती प्रबळ जाहली देह बुद्धि किती आत्मबुद्धीची पडे विस्मृती आत्मबुद्धीची पडे विस्मृती. आत्मनाश हा अवघा पुढती आत्मनाश हा अवघा पुढती वाचविया जीवा वाचविया जीवा देवा सावध करी जीवा होई जागृत रे जीवा. पैशासाठी ही लाचारी पैशासाठी ही लाचारी स्वतंत्र असुनी दास्य पत्करी स्वतंत्र असुनी दास्य पत्करी. डावी जगाला किती बेफिकिरी डावी जगाला किती बेफिकिरी जागविया जीवा जागविया जीवा देवा सावध करी जीवा होई जागृत रे जीवा. चैनरंजना जिणे वाहती चैनरंजना जिणे वाहती मनगट मेंदू दुर्बल होती मनगट मेंदू दुर्बल होती. स्वार्थ भयाने किती लढती स्वार्थ भयाने किती लढती कळू द्या या जीवा कळू द्या या जीवा देवा सावध करी जीवा होई
जागृत रे जीवा दीन म्हणे ही निद्रा जावो दीन म्हणे ही निद्रा जावो सामर्थ्याची जाणीव हो सामर्थ्याची जाणीव हो संत कृपे स्वानंदा पावो संत कृपे स्वानंदा पावो इतुकावर द्यावा इतुकावर द्यावा देवा सावध करी जीवा देवा सावध करी जीवा होई जागृत रे जीवा होई जागृत रे जीवा होई जागृत रे जीवा. याविषयी 2 दिवसात जे म्हणून काही ज्या दिशेनं सांगता येणं शक्य होतं सांगणं शक्य झालं त्या मुदत वेळेत तेवढ्या ते प्रयत्न केलेलाच आहे. गोष्टी असं आपल्यासमोर स्पष्ट आहेत. त्यातूनही जे मुद्दे आहेत ते अभंगामध्ये आहेतच. शेवटची जी पदाचा शेवटचा चरण म्हटला ही निद्रा जाओ आणि सामर्थ्याची जाणीव. आपल्या ठिकाणी आज सामर्थ्याची जाणीव नाही म्हणूनच आपण बळी पडतो साध्या भाषेमध्ये. पूर्वीची राज्य आपल्यावर येऊन केलेली परवडली प्रत्यक्ष असं म्हणायची वेळ ही बाहेरून जी राज्य होत आहेत त्याच्यावरती आलेली आहे. ही वेगवेगळ्या प्रकारे होतात. आपल्याकडे खेळणं साधं आपल्या देशातलं मिळत नाही, हँडसेट मिळत नाही, काही मिळत नाही. कपड्या लागता कसल्याही बाजारात जा आपल्या हातात काही नाही अशी अवस्था झाली आहे. आणि याचं कारण आपण बेसावध आहोत हे आहे, आपण जागृत नाही हे आहे. आणि त्याचा परिणाम सगळ्या बाकीच्या व्यवस्थेवर होतो आहे, लोकांच्यावर होतो आहे. त्याच्यात रोजगार जात आहेत, स्वातंत्र्य जात आहे. कारण हे शेवटी कोणाचं तरी आहे म्हटल्यावर आपल्याला त्याच्या तंत्राने वागणंच भाग आहे. तर हे सगळं होतं आहे याच्याबद्दल निदान आपण सावध राहावं. हे खूप बाबतीत याचे परिणाम होत आहेत. आपल्या वेळेत ते सगळे सांगता येत नाहीत म्हणून आपल्याला आज मुलांचे म्हणजे ज्युव्हेनाईल क्राईम हा जो विषय झालेला आहे. अगदी 18 वर्षाची मुलं जरा जिथे संज्ञान मानलं जातं तिथून पुढे त्याला शिक्षा आहे काहीतरी आहे, पण जिथे संज्ञान मानलं जात नाही तिथे त्या अवस्थेपर्यंतचे जे क्राईम आहेत त्याचीसुद्धा आता एवढी हिस्ट्री आणि एवढं त्याच्यात स्पॉट आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ आहे की त्याची आपल्याला कल्पना येत नाही इतकी ती वाढ आहे. आणि त्याची कारणं शेवटी कशात सांगितलेली आहेत. आज त्याच्यावरती खूप पोलीस अकॅडमीचं स्टडी आहे, सायकियाट्रिस्टचा स्टडी आहे, सगळ्यांचे स्टडी आहेत. मोठ्या मंडळींना जे ह्या कामाचे वर्कहोलिक म्हणतात तसं ज्या कामाचे आणि त्याहीपेक्षा पैशाचे जे अशा तऱ्हेनं निर्माण झाले, वर्कहोलिक निर्माण झाले त्यामुळं तर हे ह्यात जो शब्द वापरला आहे की पैशासाठी लाचारी हा जो शब्द वापरला आहे तो त्यासाठी वापरला आहे. तो आपल्याकडे आपापल्या पद्धतीनं आपण पाहून बघावा लागतो कुठे. तर ह्याच्यात त्यांना जो संस्कार होतो आहे तो हा होतो आहे, तो आम्ही देतो आहे की मी पैशासाठी अमुक करतो, तू तो कर. न करणाऱ्यांना सुद्धा करायला लावणारी संस्कृती आहे, ती पाय पसरते. त्याच्यामुळे हे असं होतं. तर ह्याच्यात आता आपण सावध राहणं, आपला मार्ग काढणं एवढं आपलं काम आहे, तेवढं करावं. आता ह्याच्यात त्यांचा जो स्टडी झाला त्याच्यात काय निष्कर्ष आहेत मागे एकदा उल्लेख केला होता की हे निष्कर्षांच्या कारणांच्या संख्येमध्ये भर जी पडते आहे ती कारणंसुद्धा कोणत्या स्वरूपाची आहेत. म्हणजे जिथे हे ज्युव्हेनाईल क्राईम आहे, जिथे त्यांच्याकडून होणारे दुर्घटना आहेत, तर त्या सगळ्यांच्या कारणामध्ये हे सगळ्यात मोठं कारण असेल तर म्हणजे ज्याला म्हणतो ल्युअर ऑफ क्विक मनी, की तत्काळ कसं शॉर्टकटने माझ्या हातात जास्त पैसा कसा पडेल ह्याच्यासाठी काहीही करायला ह्या मुलांच्या परिस्थिती त्याला नेती आहे. पुढं काही करायला त्यांची तयारी आहे. तर हे करण्याचे मार्ग ते शोधतात आणि त्याच्यामध्ये मग त्यांच्याकडून गुन्हे घडतात. त्याला काही करता येत नाही, त्यांना घरून तशा तऱ्हेचं वातावरण नाही. त्याच्यातलं दुसरं सगळ्यात मोठं कारण जर काय सांगितलं असेल ही पैशाचं. आता हे पैशाचं आलं कुठून, त्यांनाच स्वतःला ते निस्पृह वडील आहेत आणि तेच जर आता ते सांगितलं काल तसं ते स्वतः दक्षिणा घेत नाही, त्याचं अन्नदान करा म्हणतात, तिथं कसे त्याच्यावर हा संस्कार होईल तो नाही होणार.
पण हा झाला म्हणजे तिथे तो झाला ह्याचं मला विशेष वाटलं नाही. ते लहान आहे, तो संस्काराचा भाग झाला. वरून कुठेतरी हा संस्कार झाला आहे, बाजूला कुठेतरी झालेला आहे आणि त्याला प्रतिष्ठा आहे. तेव्हा ती प्रतिष्ठा असल्यामुळे तसं होतं एवढं लक्षात ठेवलं तरी मला पोटापुरते काम तरी अगत्य तो राम इथं आपण येऊ. पुन्हा एकदा तो काय म्हणाले, त्या स्वास्थ्याला आपण येणं शक्य आहे. फक्त त्यासाठी आपलंही त्याच्यावर लक्ष पाहिजे. सावध हो किंवा हे जागृत होणं हे या अर्थाने अपेक्षित आहे. त्यातलं ते जे आहे मग त्याच्यातून चिटिंग आहे, त्याच्यातून बराबरी, किती गोष्टी बराबरीसारख्या किती गोष्टी येतात की ज्या केवळ पैशाच्या लोभापाठी केलेल्या आहेत आणि त्याच्यातून कोणाचं काही भलं झालेलं नाही आहे. नंतरचे सगळे परिणाम आपण पहा. जी केस आहे आता ते केस मोजणंसुद्धा शक्य झालेलं नाही असं त्यांनी डिक्लेअर करून टाकलेलं आहे. या केसेसचं काय झालं हे आम्ही सांगू शकत नाही अशी परिस्थिती आहे. तर हे सगळं आपल्यासमोर आलेलं आहे. हे वास्तव आहे, हे काही रचलेलं नाही, काही नाही. आणि त्याच्यात ते जे वेगवेगळे अभ्यास झाले त्याचे जे निष्कर्ष आहेत त्याच्यामधले हे सगळे निष्कर्ष आहेत. तर त्याच्याबरोबर हाही निष्कर्ष आहे की इंडल्जन्स आहे. म्हणजे आपण म्हणू की त्याच्यासाठी कशातला इंडल्जन्स आहे तो व्हायोलंट गेम्स हा एक मोठा त्यांच्या दृष्टीनं मोठा सापडलेला घटक आहे की हे व्हिडिओ गेम्स आहेत. तर त्याच्यामध्ये जे गेम्स व्हायोलंट गेम्स आहेत तर ते सतत खेळत राहिल्यामुळे मनामध्ये हिंसक प्रवृत्ती वाढते. मनुष्य मुळात प्राणीज प्रवृत्तीमुळे हिंस्र आहेच, पण त्यातही तो इथे सुसंस्कृत होण्याचे जे काही मार्ग आहेत ते सगळे मार्गांच्या पेक्षा ह्या व्हिडिओ गेम्सचं प्राधान्य आहे. आता ते का आणून दिले जातात त्याची कारणं पुन्हा आपल्याच पैशाच्या ओढीत आहेत. कारण त्यावेळेला आपण म्हणतो मला वेळ नाही आहे, मला वेळ नाही, तर त्याला काय पाहिजे, त्याला गेम आणून दे. म्हणजे तो गेम खेळत बसला की मी मोकळा झालो माझ्या कामाला, हे त्याच्यातलं आहे, त्याला गेम नाही, मी तुझ्याबरोबर येतो. आता हा त्याग त्या पिढीसाठी नव्हे, ह्या सगळ्या स्वास्थ्यासाठी करण्याची वेळ आलेली आहे हे आपण ओळखावं. म्हणून त्यांनी त्यात म्हटलं की प्लेइंग ऑफ व्हिडिओ गेम्स आणि हे सगळं पुढचं सगळंच त्यांनी यादी दिलेली आहे. कारण त्याच्यात काही पडायचं नाही मला, पण त्याचं मतितार्थ लक्षात घेतला तरी पुढे आपल्याला पुरेसं होईल. तर हे सगळे जी वर्षन्स येत आहेत, अगदी अँड्रॉइड आहे, अमका आहे, तमका, हे जे काही वर्षन्स चाललेले आहेत ही सगळी त्यांना गुंतवून ठेवणार आहेत. फक्त मला सांगा, आईच्या वडिलांच्या दुःखामध्ये किंवा वडिलांच्या आणि मुलाच्या किंवा बहिणीच्या कोणाच्या दुःखामध्ये कोण कोणाचा सहभागी नाही, तो सहभागी फक्त तिथं आहे. आणि त्यात तो इतका गुंगलेला आहे आणि त्याला प्रतिष्ठा आहे, त्यामुळं त्याला विरोध करणाराच त्याला अडचणीचं ठरतो. तर हे सगळं आता कसं बदलायचं, ज्यानं त्यांना सावधाचं आपल्या परीनं आपल्यापुरतं बदलावं. तर त्यालाच म्हटलं आहे निद्रा, म्हणजे इथे त्या अर्थाने नाही, निद्रा अशा नियमाने निद्रा जावो आणि संतांच्या कृपेने ते काहीतरी हो. तर हे सगळी निद्रा जावं म्हणजे ही अशी लौकिकदृष्ट्या झोपलेला मनुष्य त्या अर्थाने नाही आहे. आपल्या सामर्थ्याची विस्मृती होणं याच्यासारखी निद्रा नाही. आपण काय करायला समर्थ आहोत, साधन आहे ते, खेळाचं आहे, तो गेम आहे, त्या अमुक आहे, काय असेल ते मी न बघता राहू शकतो. समोर ठेवा आणि बघा काय होते, काही होत नाही, ते आपण देऊन दाखवावं. आता तेच स्वतः त्यात जरा बघूया म्हणून ते जर बसत असले तर समज बघ, म्हणजे हेच जर समजा तेच जर बघायला बसले असले किंवा खेळायला बसले असले तर मग काय आहे बघूया म्हणून ते म्हणल्यावर मग तो त्याच्या पुढचं त्यांना सांगेल की ह्याच्यापेक्षा त्याच्या पुढं अजून व्यवसाय म्हणून, ती त्यांना जास्त अभ्यास असतो त्याचा. त्यामुळे हे जर असं वातावरण दिलं गेलं तर काय होईल, जे होणार तेच होणार. मग अशा हे या अर्थाने स्वतःच्याकडे नकाराचंही सुद्धा एक सामर्थ्य आहे, होकाराचं जसं सामर्थ्य आहे. मला हे गोष्ट करायची आहे, जसं आत्ता आपण हे वेगळं कल्चर नामकन आत्ता या गोष्टी ऐकल्या, आपण निसर्गाच्या गोष्टी ऐकल्या, हे सगळं करायचं जसं सामर्थ्य मला आहे तसंच मला हे न करण्याचं पण सामर्थ्य आहे. मी ते करणार नाही हे पण सामर्थ्य आहे. तर ते सामर्थ्याची त्या सगळ्या सामर्थ्याची विस्मृती होणं आणि मग मनुष्य जे वावरतो ते आत्ता स्थिती बाहेर आलेली आहे, ती हळूहळू अतिक्रमण करत चालेल. आपलं लक्ष असावं. तर खरं सांगायचं तर ते झालं. स्वप्नात निद्रा शब्द वापरला आहे, त्याच्यात काय होतं नक्की की निद्रेमध्ये मनुष्याला स्वतःच्या सामर्थ्याचा सगळ्याचा विसर पडतो त्या क्षणी. म्हणून मी म्हटलं झोपलेला सिंह असलं तर सिंह म्हणून त्याचा काही उपयोग नाही आहे. झोपलेलं कुत्रं काय, झोपलेलं मांजर काय आणि झोपलेलं सिंह काय, सगळे ह्या दृष्टीने झोपलेले त्या अर्थाने सारखेच आहेत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी याच्या ठिकाणी सिंहाचं सामर्थ्य नाही, मांजराचं सामर्थ्य नाही, काही नाही. एरवी तुलना होऊ शकते, पण जागा झालं तर त्या जागा झाल्यानंतर सामर्थ्याची तुलना आहे. पण विस्मृती झाली, त्या विस्मृतीची ही निद्रा आहे. तर सामर्थ्याच्या विस्मृती होणं म्हणजे ही निद्रा. ती निद्रा सुरू झाल्यावर स्वप्नाचं जग सुरू होतं आणि त्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण होतं. आपण बघा की झोप लागली, माणसाला सहसा स्वप्न पडतात. निस्वप्न झोप असणारे लोक खूप कमी, पण कुठल्या तऱ्हेचे स्वप्न पडतात हे जे जसं जगात चाललेलं आहे तसं त्या जगात एक चालू असतं काहीतरी, ते तितकंच खरं वाटतं. ते त्यातली भय भीती आनंद सगळं खरं वाटतं. तसं हे आत्ताच्या ह्या चालू आहे या स्वप्नामध्ये वाटतं आहे. कारण इथं माझ्या सामर्थ्याची विस्मृती मला पडली म्हणून स्वप्नात जसं करणं माझ्यावर बाध्य होतं ते मला करावंच लागतं, तर तसं इथे हे मला करावंच लागते अशी आपली समजूत झाली. हे मला करावंच लागतं असं नाही, हे फक्त जागं झालेल्याचं लक्षण आहे.
हे मला करायलाच पाहिजे अशातला भाग नाही. न करता माझा व्यवहार, माझ्याकडे कितीतरी मार्ग आहेत. मी मागे आपले काही उदाहरणं येतात, मित्र आहेत आपले, तर त्यांना ते मी सांगितलं होतं की देशी खेळांसाठी काय करणार. तर म्हणजे माझे ते मोठे प्रयत्न सुरू आहेत त्याच्यासाठी की देशी खेळांचं काय. आज देशी खेळांना तुम्ही बघितलं असेल तर कुठल्याही प्रकारचं साहित्य लागत नाही, त्याच्यासाठी खर्च नाही. एक कबड्डी खेळतायत, एक काय कुस्ती खेळतायत, किती गोष्टी आहेत की ज्या माणसाला अत्यंत तंदुरुस्त ठेवू शकतात. असे कितीतरी व्यायाम आणि खेळाचे प्रकार आहेत. ते सोडून ते पॅडचा खर्च, त्या बॅटचा खर्च, त्याचा खर्च, त्या डोक्यावर हेल्मेट त्याचा खर्च, हे सगळं करून पुन्हा तिथे जायचं आणि पुन्हा काही त्यातून निष्पन्न होत नाही म्हणून मागे यायचं. तर आपल्याकडे इतके चांगले उत्तम खेळ ठेवलेले आहेत, अगदी साध्या चालण्या पडण्यापासून सगळं आहे त्याच्यात. तर अशा देशी खेळांसाठी तुम्ही काही करणार का, त्याच्यासाठी काही चालू आहे का. ते म्हणले त्यांना ते नको आहे, कारण हे सगळं इम्पोर्ट होतं आणि त्याच्यामध्ये पैसा मिळतो वरती. शेवटी मूळ तिथंच आहे. परत पुन्हा वर गेलात की त्याच्यावर शेवटी जातं, ते शेवटी त्या पैशावरच येतं. आजसुद्धा मोठमोठ्या संस्था अक्षरशः नेस्तनाबूत करण्याचं एक मोठं राजकारण आहे. मी बघितलं आपल्याला बाकीच्या राजकारणाशी काही संबंध नाही, पण निदान जे आपल्यापर्यंत येऊन पोचतं आहे, आपल्या नोकरीपर्यंत येऊन पोचतं आहे, त्याच्यावर तरी लक्ष ठेवलं पाहिजे आपण. तर ते सुद्धा का होते, त्याचं कारण शोधत गेलं की वर सापडतं की अरे इथे परदेशातून ही कॉन्ट्रॅक्ट मिळाला, पैसा मिळू शकतो. मग ते पुन्हा तिथंच आहे. हे जे सगळं आहे हे म्हणून हे चैनरंजना जेणे वाहती अक्षरशः त्याला विकल्यासारखं आहे. ते जेव्हा नामाला विकली म्हणतात, नावाला दिली म्हणतात आणि आम्ही हे सगळं आमचं जीणच देऊन टाकलेलं आहे पैशाला न्यायला. तर हे सगळी जाग यावी म्हणून हे सगळं आहे. आणि जसं तिथं स्वप्नाचं जगामध्ये काही नाही दुसऱ्या क्षणी, म्हणून ते दुसऱ्या क्षणी काही नाही असं खूप लोकांचं इथेसुद्धा होतं व्यवहारात. स्वास्थ्याच्या रूपाने होतं, प्रकृतीच्या रूपाने होतं, कसल्याही रूपाने होतं आणि एकदम काही नाही यात तथ्य असं लक्षात येतं. संबंधामध्ये नाही, ह्याच्यात नाही, काही नाही, कसल्याही घरादारामध्ये नाही, कशातही नाही, असं एकदम नाही होऊन जातं. तेच कारण ते स्वप्न मोडल्याचं लक्षण आहे ते. तर इथं जर सामर्थ्याचं जर जाग राहील तर अशी वेळ येणंच शक्य नाही. कारण सामर्थ्याची जाग आली मनुष्य की त्याला चालायला भरपूर मार्ग खूप आहेत. तर सावध होणं ही वस्तुस्थिती आहे. ती जर ती एकदा निर्माण झाली तर ती जाणीव अखंड ठिकाण काय आहे, आपण मनुष्य आहोत याचीच खरी सावधानता आहे. खरी सावधानता असेल तर ती, आणि मी आपल्याला म्हटलं होतं की त्याच्याबद्दल आपण सविस्तर विचार करू. सविस्तर नाही पण निदान एवढं तरी खरं की प्राण्यांपेक्षा उच्च अवस्थेत आहोत, देवापेक्षा किंवा देवत्वापेक्षा कनिष्ठ अवस्थेत असू, पण प्रत्येकाच्या ठिकाणी देवत्वाचं भान येऊ शकतं इतपत क्षमता त्याला स्वतःच्या ठिकाणची आहे. आणि हे कळणं आवश्यक आहे की प्राणी नाही म्हणजे काय, तर प्राण्यांना जे दिलेलं आहे ते आपल्यात आहे, कारण आपण त्यातूनच इव्हॉल्व होऊन आलो, त्यातूनच उत्क्रांत होऊन आलेले आहोत. ही गोष्ट खरी. परमेश्वराचे प्रयोग होते ते की हे सगळे जे अवतार आहेत किंवा ज्या पद्धतीनं ही सृष्टीची रचना आपण पाहतो की ह्या समुद्रात ते जलचरांचा प्रयोग करून झाला आहे, ते जमिनीवर चालवून बघितलेत, मग त्यांना पाय देऊन बघितले, मग 4 पाय देऊन बघितले, मग ते सिंहासारखे प्राणी निर्माण करून बघितले. सिंह झाला तरी माणसाची सर नाही या अर्थाने. तेव्हा ती प्राण्यांचीच योनी राहिली म्हणून त्यांना जमिनीवरून उडायचा सुद्धा एक प्रयोग करून बघितला आणि पक्षी निर्माण केले. ह्या सगळ्यात शेवटी निर्माण झाले ते आहेत. तर ते पक्षी निर्माण केले पण ते पुन्हा जमिनीवर यावे लागतात आणि मेंदूची वाढ मात्र त्या प्रमाणात झालेली नाही ज्या प्रमाणात ती मनुष्याच्या ठिकाणी झाली. म्हणून ही सर्वोच्च निर्मिती आपण आहोत ती अशा अर्थाने की आपण जमिनीवरही चालू शकतो. ते पक्ष्यांसारखं उडून जाता येत नसेल पण मनुष्य बनवण्याची क्षमता मेंदूमध्ये आहे. मनुष्याचं विमान बनवण्याची क्षमता मेंदूमध्ये आहे. ते विमान बनवतो मनुष्य आणि आकाशातून त्यांच्यापेक्षा मोठे संचार करून येतोच ना कामं करून. म्हणजे त्याला मग कशाला त्या पक्षासारखं, तो पक्षी वर उडालेला असतो. आपण बघा केव्हाही चिमणीचा डोळा बघा, म्हणजे लक्षात येईल आपल्याला की काय भय नांदत असतो त्या क्षणी. चिमणी आकाशात उडते, आपल्याला नाही उडता येत, बरोबर आहे, पण चिमणीच्या डोळ्यात पहा तुम्ही की कधी ते त्याचं भयाने काय बावरलेलं असतं हे लक्षात येतं. झाडावर बसलेलं असलं तरीसुद्धा चिमणी कधी शांतपणे असे ध्यानाला बसल्यासारखे काही हे वर्ग आहे प्राणी वर्गात, तो बसलेला असतो. तसं चिमणी बसत नाही कधी, टकटक 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 नुसतं लक्ष सगळीकडे असतं तिचं. का, तर कुठल्या क्षणी कुठून तिच्यावर कोण बाण मारेल, कोण काय करील हे सांगता येत नाही. फार एक चांगली कविता जुन्या काळात होती, मला आता त्याचं हे तपशील किंवा हे आठवत नाही, म्हणून मला त्यातला भाव लक्षात आहे, कारण तो भाव कायमच आहे तसाच की त्या ह्याचं पक्षाची हे असतात ना पिसं, ते पीस पडलेलं जमिनीवर पडलेलं पीस, त्या पक्षाचं जमिनीवर पडलेलं पीस, तर त्याला वाऱ्याने वर जायला लागतं. वातचक्र सुटतात तर त्यावेळेला हे ज्या गोष्टी आहे पातोळा वगैरे उडत नाही का, तसं ते पक्ष त्या वाऱ्याच्या ह्यानं ते पीस वाऱ्याबरोबर वर गरगर वर आला तर ते पीस घाबरलं, अशी एक कविता होती माझ्या डोळ्यासमोर आहे. पीस घाबरलं, तर ते पीस घाबरल्यावर त्यांनी जलद आहे तू का घाबरतोयस, तर म्हणला असंच मी वर उडत असताना जेव्हा मी पक्षाला चिकटून होतो तेव्हा कोणीतरी बाण मारला, तेव्हापासून मृत्यूचं भय माझ्यात जे शिरलं ते त्या पक्षाच्या त्या पिसात सुद्धा शिरलं आहे. म्हणजे ती जाणीव सूक्ष्म आहे पण ती त्यांना जाणवली, ती त्यांनी बरोबर मांडलेली आहे.
तर त्याच्या तऱ्हेचं भय आहे. तर तसं भय त्याच्यामध्ये आहे, त्याचा एवढा प्रभाव आहे. आणि संत आपल्याकडे निर्भय, ते वाघ असो, सिंह असो, आणि काय माणूस असो, नाही तर काय किती अतिक्रमण असो, काय असो, संतांच्या ठिकाणी शांततेचा कधी भंग झालेला नाही. त्यांचं निवांत काम सुरू आहे. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे. आपल्याकडे सांगितलेलं महाराजांनी सांगितलं. इकडे सुद्धा अभयम सत्व संशुद्धी, सुरुवातच करताना ते अभयमने करतात. मग इतकं सामर्थ्य आहे, तर आपण एवढे भयभीत आणि काळजीत का आज तुम्हाला सांगितलं. काय होणार आहे मनुष्याचा समजा आपल्याशी विसंवाद आहे, तर तो त्या पोटी काय करणार जास्तीत जास्त, ह्याचं एकदा कल्पना आली. जसं ते परवा मी उदाहरण दिले की काय करता येऊ शकतं, काय काय होईल, काही होणार नाही. आणि त्यालाही त्याचं भय असतं. प्रत्येकाला आपापलं भय त्या प्रमाणात माणसाच्या ठिकाणी सुद्धा ठेवलेलंच आहे. त्यामुळे तो एका प्रमाणापर्यंत ते करेल, त्याच्यापुढे त्याला काय करता येणार नाही. आणि आपल्या मागं जर भगवंताची एवढी निष्ठा असेल, तर आपलाही काही प्रतिबिंब त्याच्यात उमटतच असेल. जसं त्याच्यामुळे आपल्या मनात भयाचं काळजीचं प्रतिबिंब म्हटलं, तसं आपल्या निर्भयतेचं आणि आपल्या निष्ठेचं प्रतिबिंबसुद्धा त्याच्यात उमटू शकतं. आणि मग त्याला काही त्यात करावं असं वाटत नाही. जाऊ देत, आपल्या बाबतीत तरी तो म्हणेल ती जाऊ दे. आपण निर्भय आहोत, आपण निष्ठेचे आहोत, आपण संतांचे आहोत, आपल्या मागं भगवंत उभा आहे. हे सगळे सामर्थ्याची, हे सामर्थ्यच आहे सगळं. की शरणागती ही सर्वात मोठं सामर्थ्य आहे माणसाचं. भगवंताला शरण जाणं हे सामर्थ्य आहे. आज त्या सामर्थ्याचं फक्त अडचण अशी झाली की सामर्थ्य फक्त कोणापुढे तरी लोटांगण घालण्यात गेलेलं आहे. काही नसलं तर पैशापुढे तरी घातलेलं आहे, सुखापुढे घातलेले, चैनीपुढं घातलेले, लोटांगण घातलेलं आहे. चैन एखाद्याची करावीशी वाटते, तर त्यावेळेला मला ठीक आहे की त्याला बदल आहे, तर त्याच्यासाठी तो गेला कुठेतरी. या मोनॉटनस होतं, याच्यात एखादी शब्द प्रश्नामध्ये विचारले, बरोबर आहे. तर मोनॉटनी काही वेळेला होते, ती टाळावी, ती जपातसुद्धा टाळावी लागते, तेही बरोबर आहे. मग त्याच्यासाठी आपण नाही का चक्कर मारून या, बा फिरून या, काहीतरी करा. मग तेवढ्यासाठी तर ती काही चैन ठरत नाही. पण ही बाकीची चैन आपल्याला कल्पना आहे कुठे गेलेली आहे ती. मग तिच्याच पुढे आपण लोटांगण नाही गेले. तेच लोटांगण घालून मिळतं काय, सकाळी अस्वस्थ उशिरा उठणं, ह्याच्या पलीकडे काय होत नाही आणि आपलं शरीर बिघडून जातं. तर ह्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा भगवंतासमोर लोटांगण घालावं, की लोटांगण घालायचं ते भगवंतासमोर घालीन, तसं करता येतं. म्हणजे हे पण सामर्थ्य आहे. तेव्हा अशा तऱ्हेचं शरण जाण्याचं सामर्थ्य आहे. प्राण्यांना नाही, म्हणजे प्राण्याला जे दिलेलं आहे ते आपल्याकडे आहे, पण त्याच्यापेक्षा प्रचंड विशाल जग आपल्याला दिलेलं आहे आणि सामर्थ्यही दिलेलं आहे. त्यामध्ये जे चेतन आहे, एक देह गरजांसाठी दिला. कोणत्या गरजासाठी, तर तो त्याच्यात जे सस्टेन कशाला करायला पाहिजे. आपल्याला देहाची गरज तरी काय आहे, या क्षणी देह टाकून देतो, नाही टाकून देत आहेत. एक तर तो विश्वाच्या काळाच्या ताब्यात आहे, विश्वव्यवस्था आहे तिच्या ताब्यात आहे. म्हणून उडी मारून सुद्धा जरी जायचं म्हटलं, काय मनुष्याने, मी असं अनेक मागे केस असे आपल्याला माहिती असेल झालेली, त्याला ते आत्महत्या करायची होती. त्याने रेल्वेखाली आत्महत्या करायची ठरवली आणि बरोबर रेल्वेचा आवाज आल्याबरोबर त्याचं त्या सफाईनं त्याने ती उडी टाकली. तर तो मध्ये पडला आणि रेल्वेवरनं निघून गेले. काय करावं, त्या पटऱ्या असतात ना त्याच्या, तर त्याच्यामध्ये रुळाच्या मध्येच बरोबर तो सापडला. आता त्या क्षणी जाता जाता ते वरून गेलं, धाडधाड मध्ये काय करणार आपल्याला कळते, ही आपल्या हातात नाही, ते सुद्धा परमेश्वराच्या हातात आहे. त्यामुळे जन्ममृत्यू हाती तुझ्या, ही गोष्ट अत्यंत खरी आहे. ती ज्यांचं झालं त्यांनी सांगितलं असं करायचा प्रयत्न केला तरी मला अशा पद्धतीनं रेल्वे निघून गेली की उठून बाहेर यावं लागला आणि कोणी बघितलं आणि पुन्हा तो गुन्हा आहे परत. त्यापेक्षा ते आपलं पळत तिथून निघालेलं बरं म्हणून पळत गेलेली होती तिथून, सर कुठे ते जाऊन लपले. म्हणजे ते सुद्धा नाही आहे तसं. ते तर तसं का कारण करूच नाही मुळामध्ये, कारण एवढा देह मिळालेला आहे, त्याच्यात मला उद्धार करून घ्यायचं आहे, तर असलं तरी देऊन मला कसं चालेल. तर त्यासाठी हे सामर्थ्य माणसाकडे दिलेलं आहे. तो जो देह दिलेला आहे तो आपल्याला फरक लक्षात असावा. त्यांना देह दिला आहे तो फक्त राहिलेला भोग बघून संपवण्यासाठी दिलेला आहे. त्यांना त्यांच्या पलीकडे आणखीन जाता येत नाही. त्यांना नाही देवाची पूजा आपण म्हणतो, काल पूजेबद्दल निघालं, पण आपलं बैल आहे, इकडे हे आहे, प्राणी आहे, ते डुकर आहे, अमकं आहे तमकं आहे, कोणी जाऊन देवपूजा वगैरे, काय मला सांगायची कल्पना तरी शक्य आहेत का. म्हणजे किती अस्फुट आहे ते, त्या गोष्टी नाही दिल्या त्यांना, आपल्याला दिलेल्या आहेत. आणि ती मी म्हणतो मला देवपूजा करायला सवड नाही. काय करता, तुम्हाला जेवढं दिलेलं आहे तुम्हाला करायची तशी करा ना. काय निर्गुण सगुण तुमचं काय झेप आहे माणसाकडे. तर सगुणाची दिली, निर्गुणाची एवढी झेप दिलेली आहे, तर त्याला त्याच्या देवाची नाही का पूजा करता येणार, काय 5 मिनटं काय असेल ती. तर त्यातून त्याच्यात देवत्व नाही का जागवायला मदत होणार. ते अर्थिंग करतो रोज उठून, ते खाली जाऊ नये म्हणून त्याची केवढी काळजी असते माणसाला, की ते बॅटरी डाऊन होईल. बॅटरी डाऊन होईल, ही बॅटरी डाऊनच होती, दुसरं काय होतं मग. तेच कसं चार्जिंग रिन्यू करतो लगेच, अगदी आठवणीनं मनुष्य, अगदी तुमच्याकडे आहे ना चार्जर, मग माझा वेगळा आहे, मग तुमचा वेगळा आहे, मग तो जमेल का नाही, अमुक तुम सगळं करतो मनुष्य, पण चार्जिंग कायम ठेवतो. आणि होणार काय त्यातून निष्पन्न, तर हा 4 फोन करणार आणि त्याला 10 फोन येणार, हेच होणार ना त्यांना शेवटी. मग त्याच्यासाठी मनुष्याची एवढी धडपड आहे, तर मनुष्याला दिलेल्या सामर्थ्याची वापर करण्यासाठी त्याची धडपड का असू नये. त्याच्याकडे एवढं सामर्थ्य दिलेलं आहे. या संतांच्या ठिकाणी त्यांनी इतकी सूक्ष्म मनाचा एवढा सूक्ष्म आविष्कार केला आहे की बसल्या जागी त्यांनी म्हणावं की आमका भेटावा तर आमका येतो. त्यात मजा आहे मनुष्यत्वाचे. फोन केल्यावर तो आला, तो आधी येत नाही फोन केल्यावर आपण, ते सोडा, पण तरीसुद्धा समजा फोन केल्यावर न करता आला, मला सांगा तुम्हाला भेटायचं आहे, तर तो मनुष्य दारात बरोबर आज तुम्हाला भेटावं असं वाटलं म्हणून आलो, ह्यात मजा आहे.
इतकी इच्छाशक्तीची कमाल आहे माणसाकडे की तुम्हाला भेटावं असं वाटलं दारातच भेटतो मनुष्य, संपलं, कुठे जायची गरज नाही, काही नाही. तर ही सामर्थ्यच सगळी माणसाकडे दिली. देह कशासाठी दिला? धारणेसाठी दिला. आता इच्छा व्यक्त करणार त्यासाठी हे सगळं लागणार आहे. ती यंत्रणा दिलेली आहे. ती यंत्रणा मला परमेश्वराकडे नेण्यासाठी आहे. आणि माझं राहिलेलं सगळं भरून काय राहिलेलं आहेच आहे काहीतरी. ज्या वेळेला मी आता त्या बॅलन्स शीटच्या भाषेत सांगत नाही, पण सगळे अकाउंट्स ज्या वेळेला समप होतात आणि सगळे एकत्र येतात, तर ते ज्या वेळेला होतात त्यावेळेला त्याचं एक बॅलन्स शीट तयार होतो. तसा आपला एक बॅलन्स शीट मेंदूमध्ये तयार होत असतो. प्रत्येकाच्या मेंदू त्याचं अकाउंटिंग आहे. त्यांनी काय काय कोणाशी करून ठेवलं आहे ते सगळं त्याच्यात आहे. आपल्याला वाटत असेल की हे असं शक्य आहे, असं कुठे असतं वगैरे, कुठेही नाही, सगळं असतं. आत्ता इथं हवा आहे, आपल्याला दिसते नाही, पण चाललं आहे ना आपला श्वासोच्छ्वास, मग ती आहे. तसंच ते पण आहे, फक्त ते आत आहे आणि काढून बघायचा काही प्रयत्न करू नका, ते सापडणार नाही आहे. त्यामुळं ते सुद्धा वायुरूपच आहे. ते वायुरूप मन असतं, त्याच्यामध्ये हे सगळं ठेवलं जातं. ते वायुरूप मन आहे आणि वायूच फक्त इकडून तिकडे जाऊ शकतो आणि न दिसता जाऊ शकतो, चटकन जाऊ शकतो. श्वास जातो किंवा अगदी अंतिम श्वास जातो, तो कधी जातो ते सुद्धा कळत नाही माणसाला, असा जातो. येतो जातो तो सुद्धा कसा येतो जातो आपल्याला कळत नाही, असा येतो जातो. आपण इतके बोलतो आहोत, ऐकतो आहोत, सगळीकडे श्वासोच्छ्वास सुरू आहे, कळतो का कुठे काही? त्यामुळे त्यातलं आपल्याला जाणवणारं जे वायूचं स्वरूप आहे ते सुद्धा इतकं सूक्ष्म आहे. तर जिथे भगवंत अकाउंटिंग ठेवतो ते किती सूक्ष्म असेल, जी नुसती कल्पना केली तरी बस आहे की ते किती सूक्ष्म असेल. तर तिथे सगळ्याचं ह्याची नोंद आहे, एवढं नक्की लक्षात ठेवा. मी नोंदीचे चार्ट काढले पण दाखवायलाच वेळ राहिला नाही आता यावेळेला. तर नोंद कशी होते, प्रत्येक तुमच्या जे काही लोक केला नोंद आहे, मत्सर केला नोंद आहे, प्रत्येकाचं प्लस मायनस ओपन केलं जातं. प्रत्येकाची खाती घातलेली आहेत. जसं आपण एक खातं, ते प्रत्येक व्यवहार झाला की खातं घालतो तसं त्याचं खातं घातलेलं आहे. जर व्यवहार पूर्ण झाला, समजा एखाद्याचा मत्सर केला, समजा एखाद्याचा अपराध केला, क्षमा मागितली की तिथे लगेच त्याच्या अगेन्स्ट डेबिट क्रेडिट होतं आणि तो अकाउंट बंद होतो. इतक्या व्यवस्था ठेवलेल्या आहेत सगळ्या, फक्त समजून घ्यायचं काम आहे. आपल्याकडे सगळं आहे, ते सगळं समजून घ्यावं आणि मग लक्षात येतं. मग काही माणसांचे संबंध तेवढे राहतात, मग ते कधी मॅच्युअर व्हायचे त्यावेळे होतात. ते सगळे समप करून सगळे एका ठिकाणी आणले जातात आणि आपला बॅलन्स शीट तयार होतो. तो फक्त एवढ्याच आहे. जसं आपण मायक्रोचिपमध्ये आता तुम्ही पेनड्राईव्हवर एवढंसं घेऊन जाता, त्याच्याकडे किती फायले असतात, तर एवढंसं ते लागतं. त्याला किती लागतं? हे आम्ही माणसं आहोत म्हणून आम्हाला दृश्यात व्यवहार करावा लागतो, म्हणून आम्हाला पेनड्राईव्ह लागतो. त्यांना पेनड्राईव्ह वगैरे काय लागत नाही. ते पेनड्राईव्ह निर्माण करणारे त्यांनी निर्माण केलेले आहेत. ते निर्माण करण्याची बुद्धी जी आहे ती त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे त्यांना ह्याची काही गरज नाही आहे. जो हे देतो त्याला त्याची गरज लागत नाही. तो त्याचं फक्त सूक्ष्म स्वरूप तयार करतो की जे वायुरूप असतं ते तिथे जातं आणि नवीन ठिकाणी इन्स्टॉल होतं. आता इन्स्टॉल झाल्यानंतर सगळ्या फाईल्स परत ओपन होतात. जसे आपण नवीन अकाउंट्स नवीन वर्षाचे सुरू करतो, 1 एप्रिलला सगळे अकाउंट्स त्याच्या ठिकाणी सगळे डेटर्स सगळे क्रेडिटर्स सगळे आपापल्या ठिकाणी सगळे बसलेले असतात आणि तिथून माणसाच्या जन्माची सुरुवात झाली. तर ती इतकी सूक्ष्म क्षमता माणसाकडे आहे की आता याचा संबंध आला तो या कारणाने आला, याचा संबंध थांबला तो या कारणाने थांबला, इतकं समजून घेण्याची क्षमता माणसामध्ये आहे. म्हणून हे लोक सांगू शकतात तुमची माझी गाठ पडलीच असती. गणोरे बाबा म्हणले आत्ता तू नाही आला असं तरी आलाच असतास. अकाउंट आहे ना तिथे. तो गुरु शिष्याच्या नात्याचा अकाउंट आहे, पण बाकीच्या अकाउंट्सचे आपलं देणे घेण्याच्या नात्यात आहेत. तर तशा पद्धतीचे अकाउंट्स जे आहेत हे सगळी क्षमता आपल्याकडे दिली. त्याच्यासाठी हा देह लागला. तर ते संपवता यावं, उघडल्यानंतर जे जे समोर येतं आहे ते आपल्याला, आणि त्यासाठी कर्मविद्या दिलेली आहे माणसाला. कर्मयोग का दिला? तर या प्रत्येक कर्मातून पुन्हा भगवंताचं अनुसंधान निर्माण व्हावं असं आहे. महाराज सांगताना म्हणजे तात्यासाहेब सांगताना असं सांगायचे, जे त्यांचं आता विषय निघाला आता घोषीचा म्हणून मला आठवण झाली त्याची, ती घोषीबद्दल बोलायचं. ते म्हणायचे खरं सांगायचं ना आता दुःखाला इतकं माणसाने घाबरू नये. ते म्हणले निष्ठा त्या ठिकाणी असेल तर निष्ठा वाढत जाते. म्हणले घुशीला धक्का दिला, मारलं तर ती मोठी होते, अशी तिच्या ठिकाणी क्षमता आहे, तर ती मोठी होते म्हणले. त्यामुळे दुःखाचा आघात झाला की निष्ठा आणखीन बळकट झाली पाहिजे, की भगवंत फेडून घेतोय, वा वा छान आहे, एक अकाउंट क्लिअर अप करतो तो. तर असं हवं इथपर्यंत म्हणले माणसाकडे क्षमता आहे. आणि ते झाल्यानंतर त्याची निष्ठा त्यातून बळकट होते. ज्याची निष्ठा दुःखातून बळकट होते, गुरुवरची असेल भगवंतावरची असेल, तीची ज्याची निष्ठा दुःखात बळकट होते, तर त्या अर्थाने त्याला खरंच सामर्थ्याची जाणीव झालेली आहे आपल्या, की यातूनही मला पुढे जाता येतं. जे काय झालं त्यातूनही मला पुढे जाता येतं. उणीव असेल, दुःख असेल, काही असेल, हे सगळी सामर्थ्य माणसाकडे. ते एक देह दिला तो याच्यासाठी की हे सगळं असल्याशिवाय नाही पुरं करता येत. एखाद्याची सूक्ष्म वासना आहे, मागे मी बोललो, एखाद्याला काहीतरी वाटतं कुठेतरी, काय वडा खा, अमकं खा, तमकं खा, काहीतरी खाण्याची वासना फार त्यातल्या त्या, म्हणून ते शेवटी त्यावर येतात बघा. शेवटी की माणसं म्हणतात अमुक ते खायचं राहिलं, अमुक ते बघायचं राहिलं, हे जे असतं ना ते हे असं झाल्यामुळे होतं. तर ते आधीपासून जर हे कळलं असतं तर ते करणार नाही मनुष्य. हां ठीक आहे जाऊन यावं असं वाटलं पण नाही गेलं तरी चालतं आहे, हे ज्याचं ठरलेलं आहे त्याला काही फरक पडत नाही.
पण गेल्याशिवाय चैन पडत नाही, त्याला तेच येतं शेवटी समोर. आणि मग त्याला ते काय असेल ते. आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला देह थकलेला असतो, बाकीच्या माणसांना माहीत असते यांना करून देणं हिताचं नाही आहे, यांना त्रास होणार, त्याच्याबरोबर आपल्या सगळ्यांना त्रास होणार, हे सगळं कळूनसुद्धा ते त्याला द्यावंच लागतं. कारण ती वासना सूक्ष्म आहे. समजा नाही ते आणि ती तशीच राहिली तर त्यात तो सूक्ष्म वासनेचा अकाउंट शिल्लक आहे, तो बरोबर प्रस्फुरित होणार नंतर. आणि म्हणून लहानपणी अमक्याला, एखाद्या मुलाला अमक्याची आवड आहे वगैरे आपण म्हणतो, ती आवड तिथून आलेली आहे. ते आत्ता नाही झालं, आपण काही केलेलं नाही. आपण तिखटाची आवड लावली नाही, आपण गोडाची आवड लावली नाही, त्याला काय लागायची लागली, कशी लागायची ती लागेल. उगाच जगात काही कारण असल्याशिवाय गोष्टी घडतात का? त्या तिथून आलेल्या असतात. तर हे कळण्याची क्षमता माणसामध्ये आहे, ती ओळखावी आणि हे आपलाच अकाउंट तपासावा. तर तो पुरा करायचा आहे. आता समजा ती खाण्याची एवढीशी काहीतरी गोष्ट आहे आणि तिची त्याला आवड आहे, असू दे, आपल्या दृष्टीने आज तिला काही महत्त्व नसेल, पण जन्म द्यायला जर कारणीभूत होत असेल तर महत्त्व आहे. ती जर मला पुन्हा जन्म घ्यायला लावत असेल तर ते मला सांगा, 9 महिने त्रास काढायचे म्हणजे उकडून मरायचं, ते समर्थाने वर्णन केलेलं ते वाचलं तरी सुद्धा आपल्याला ते पुन्हा जन्म नको वाटेल. आपण जे 9व्या अध्यायात वाचतो ते वाचलं तरी कळेल की या जन्मात मुक्तवा का म्हणत असतील, यांना एवढं का झालं आहे असं. तर त्यांना त्याचं माहिती आहे काय होतं आहे ते. आपलं त्याकडे दुर्लक्ष आहे म्हणून आपल्याला ते कळलं नाही. ते पेन्स किंवा त्या गोष्टी, दुःख हे कळलं नाही आहे म्हणून तसं वाटतं. तर मला तर परत यायचं नाही आहे, त्याचं ठरलेलं आहे, त्याचं खरं ठरलेलं आहे. मनुष्य जन्माला येऊन एवढं ठरलं पाहिजे, मला पुन्हा यायचं नाही. हे जे इथे पलूसच्या इथे पलूसने आपल्या हे सातारा संगमनगरच्या बाजूला जाताना पिरवाडीचे कोंडीबा महाराज जसं म्हणायचे ना, एकदाच मारावं म्हणले. बाकी काही उपदेश त्यांचा लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, एवढे एकच वाक्य पुरेसं आहे आम्हाला, एकदाच मारावं म्हणले. आम्ही एकदाच मारावं नाही, अनेक वेळा मरतो आहोत. तर ते कारण अनेक वेळा जन्माला येतो आहोत म्हणून अनेक वेळा मरायची वेळ ती. तर तसं नाही, ते म्हणले एकदाच मारावं. एका वाक्यात काय सांगायचं त्याने सांगितलेलं आहे. तेव्हा आता आलेले होत ते एकदाच मारणार, परत नाही येणार. परत नाही यायला अकाउंट नील पाहिजे आपला. तर परत रवानगी नाही, नसेल तर रवानगी करणं भाग आहे. आणि कारण काय आहे, देह का द्यायचं माणसाला, त्या प्राण्याने देह आहे, आपल्याला देह आहे. देह द्यायचं कारण काय पडलं असं नाही. समजा आता हे सांगितलं असं एक सूक्ष्म काहीतरी एवढीशी गोष्ट, वस्तूत अडकलेलं असतं माणसाचं मन, घरात अडकलेलं असतं. हे माझं घर, तुमचं घर होई की आता ते आयुष्यभर उपयोगी पडलं ना. आता झाली 90 वर्ष, आता त्या घरात काय आहे, काही नाही. पण ते माझं आहे, मग ते ती वस्तू, मग ते भांडी, ते बिडकुली काय तरी ठेवलेलं असतं, त्या बिडकुल्यात जीव अडकतो. ते कोणाला देत नाहीत, ते ह्याला देत नाहीत, दान नाही करीत, विकत नाहीत. त्या ह्याच्यात घाला, निदान मोडीत तरी घाला, काहीतरी 4 पैसे येतील म्हणतात. नको, असू दे, असू दे. मग असू दे म्हणजे बरोबर घेऊन जाल थोडक्यात. इतके असलं तरी असू दे म्हणतात. अजून असू दे म्हणतात. म्हणजे कधी बोलायला येत नाही तरी सुद्धा कोणी सांगतात असू दे. आपल्याला जर कैदेत परत पडायचं आहे तर आनंदाचीच गोष्ट आहे, मग घ्या परत. तेव्हा ते केलं होतं काय की पुन्हा ते बुडकुलं परत सांभाळावं लागतं पुढच्या जन्मी. तेव्हा ते येतच बरोबर कुठून तरी. तर ते असं हे जे खाण्याचं आहे एवढीची गोष्ट आहे. ते त्यात जीव अडकलेलं, हे खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही, ते त्याला खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. ती जी काय राहिले आणि ते मिळालं नाही ही जी भावना आहे ती जर पुरी करायची झाली तर हा जो सूक्ष्म वायुरूप अकाउंट आहे त्या वायुरूप अकाउंटमध्ये हे खाण्याची क्षमता नाही आहे. त्यामुळं पुन्हा देह घ्या, त्या वस्तू कुठे आहेत तिथे जन्माला या, ते कोण आणून देतील ते आईवडील त्याला द्या आणि मग ते त्याला तो वडा देतील. साध्या भाषेत ते सोपं म्हणून सांगितलं मी, म्हणा असं म्हटलं नाही, काही म्हणा तुम्ही त्याला. तर त्याला काय ती इडली आहे ते देणारे आईवडील भेटतील की त्यांना ती इडलीची आवड आहे अशा आईवडिलांकडे बरोबर पाठवलं जातं. त्याच्याशिवाय पुरं कसं होणार. त्यांना काळजी केवढी पडली ह्या प्रयाणाची की बाबा ह्याच्यातून हा मुक्त होईल, निदान ह्याला इथं घालू. मग त्यांच्या घरात इडली केली जाते, मग जा तिथं जन्माला, म्हणजे ती लवकर मिळेल का त्याला. भगवंत म्हणतो एकदा खा ती राहिली आहे ती, आणि एकदा सूट नाही सुटत माणूस आहे. आता त्याला त्या घरात आणखीन काहीतरी केलं जातं, त्याची गोडी लागते. हे असलं सगळं आहे बाबा, आहे खरं आहे, आपल्याला समजून घ्या म्हणजे झालं. तर हे सगळं याच्यासाठी शरीर लागतं. ते वायुरूप ह्याला काय आहे त्याचं काही नाही आहे, त्याच्यात फक्त तेवढा अकाउंट आहे, तेवढी ती वासनेचं एक हे बिंदू आहे. तो पुरा व्हायला शरीर पाहिजे, त्याची यंत्रणा पाहिजे, बचवण्याची क्षमता पाहिजे, ती त्या यंत्रणा ते तिथे असली पाहिजे ती देण्याची. त्या यंत्रणेमध्ये जन्म म्हणून कोणाच्या पोटी काय कोण जन्माला येतो याचं ठरलेलं आहे, ते याच्यासाठी ठरलेलं आहे, ते काय बाकीच्या कुठल्या कारणासाठी नाही. तर हे आहे, हे शरीर लागतं म्हणून दिलेलं आहे. आणि ते दिल्याशिवाय तो मुक्त पण होत नाही, कारण अकाउंट तर शिल्लकच आहे. तो कुठल्याही मार्गाने असेल, कोणाचं देणं जरी बुडवलं असलं किंवा हे सांगितलं तसं शुद्धीकरण आपण म्हटलं तर शुद्धीचं आहे, नाही केलं असलं तर ते अशुद्ध आहे. तर आपल्या पोटात साधं पाण्याचे जंतू जातात आणि ते माणसाला ते त्रास होतो आणि इन्फेक्शन होतात आणि अमकं होतं. मला सांगा, इन्फेक्शन एकदा झाल्यानंतर त्याचं सगळं ते इन्फेक्शनचे जंतू जाईपर्यंत आपल्याला त्याचा पाठपुरावा करावाच लागतो ना. ते ज्या वेळेला पूर्ण नष्ट होतात तेव्हा मनुष्य पुन्हा निरोगी होतो. हे जर व्यवहारात होतं तर त्या अशुद्ध पशातून आलेलं जे काही मेंदूवर झालेले परिणाम आहेत ते शुद्ध होईपर्यंत त्याला परत जन्म घेणं भाग आहे.
ते सगळे पुरे करणं भाग आहे त्याला अकाउंट्स. याच्यासाठी हे सगळं आहे. म्हणून शरीर दिलं आहे ते आता एकदा दिलं आहे ठीक आहे, आत्तापर्यंत काय काय करून आलो माहीत नाही, पण या जन्मात जेवढं दिलं आहे तेवढं जे प्रारब्धाने येईल ते भोगलं आणि मोकळा झाला त्यातून. पुन्हा नवीन इच्छा ठेवली नाही. अवघी इच्छा ही अनिवार्य. शेवटी 3 मार्ग दिलेले आहेत. एक गुरुच्या इच्छेनं जावं, आपल्यावर कसलीही जबाबदारी येत नाही. एक विवेकाने, त्यात म्हटलं जातं निरीच्छ व्हावं, ते पण आहे. माझी काही इच्छा नाही, अमुक एक करायचं आहे, ठीक आहे करायचं आहे. कारण काय होणार आहे, पुन्हा शेवटी पैसा प्रारब्धाचा आहे, माणसं प्रारब्धाची आहेत, ती येणार जाणार ती जाणार. तर हे होणारच आहे ना, मग कशाला आपण त्याची काळजी करा. हे जे सगळं आहे हे समजून घेण्यासाठी त्याच्याकडे बुद्धी दिलेली आहे, ती त्यांच्याकडे नाही आहे. आपल्याला ह्या सगळ्या बुद्धी दिलेल्या आहेत की माणूस त्रास देतो, ठीक आहे त्रास देतो, पण त्रास दिल्यामुळे तो संपतो ना. त्या माणसाला पुन्हा त्रास देण्यासारखं काही नाही. आपलं तुकोबांचं सांगतात ना, तुकोबांचं हे गेलं, महाजनकी गेली, अमकं गेलं, तिची ही संपत्ती गेली, ते अमकं गेलं तमकं गेलं, सगळं रिकामं झालं घर. तेव्हा आता काय म्हणून वाईट व्हायचं, तसा विचार केला तर जगात म्हणून ज्याला आपण व्यवहाराने वाईट म्हणतो ते सगळं झालं. तेव्हा ते आपल्या पत्नीला काय म्हणाले की हे बघ आता ह्याच्यापुढे आपल्याला चांगले दिवस येणार. म्हणजे कसं काय, जे म्हणून काय वाईट व्हायचं असतं ते सगळं आपलं झालेलं आहे. आता आपल्याला काही काळजी नाही राहिली. म्हणजे तू काही काळजी करू नकोस, त्यांना काही काळजी नव्हतीच, पण तू काही काळजी करू नकोस की आता काही वाईट व्हायचं राहिलेलं नाही आहे. त्यामुळे आता आपले दिवस चांगले जाणार, आनंदात जाणार. म्हणजे आता फक्त पडलो नका बस, बाकी काय नाही, आता आनंदात जाणार. तेव्हा हे ज्यांची बघण्याची दृष्टी आहे अशी माणसंसुद्धा आपल्यात होऊन गेलीत, आपल्यातच होऊन गेलीत, आपल्यापेक्षा जास्त अडचणीत होऊन गेली. तेव्हा देहाच्या गरजा हा एक भाग त्या पुऱ्या कराव्या म्हणून, आणि त्याचं कारण मूळ वासनेत आहे तिथे करावं म्हणून. आणि दुसरं हे देताना परत जसं चेतन आहे, म्हणजे जसा एखादा प्राणी आहे तसं आपण पण सचेतनच आहोत. अचेतनाचा विषय सोडून देऊ, क्षणभर वेळ नाही आपल्याला तेवढा. पण असे सचेतनाचं जसं त्यांच्या ठिकाणी सचेतन आहे ते जिवंतपणे तो प्राणी फिरतो त्यावेळेला त्याच्यात तो सचेतन आहे म्हणून फिरतो, तर तसंच आपल्या ठिकाणी आहे. त्या रूपाने आपल्यात भगवंत ठेवलेलं आहे. पण त्या ठिकाणचा भगवंत अस्फुट आहे, त्याची त्याला स्वतंत्रपणे जाणीव नाही की माझ्या ठिकाणी भगवंत आहे. माणसाच्या ठिकाणी ती दिलेली आहे, त्याला जाणीव आहे माझ्या ठिकाणी भगवंत आहे. देर इज ऑब्झर्वर, कोणतरी आत आहे जो हे बघू शकतो. फक्त मी जागृत पाहिजे त्याला की माझ्या ह्या कृतीकडे, माझ्या ह्या बोलण्याकडे, जे काय चालू असेल माझं त्याच्याकडे तो बघणारा कोणीतरी आत आहे. अजून ही जाणीव फक्त माणसाच्या देहामध्ये आहे. म्हणून तिचं माणसाला चीज करता येतं. समजा आत्ता कर्म आहे, त्याच्यामध्ये दुःख वाटायला आहे, कधी आनंद वाटायला आहे, कोणी स्तुती करेल, कोणी निंदा करेल, काय जे करेल त्याकडे तो पाहू शकतो. पैसा मिळाला तरी तो पाहू शकतो आणि कमी पडला तरी पाहू शकतो. हे पाहू शकण्याची क्षमता जी आहे, ज्याला साक्षीत्व म्हणतो, पण ते त्या रूपाने भगवंत विद्यमान आहे. तो तिथेही आहेच, पण आपल्यातही तो ईश्वर आहे. आणि आपल्या स्वतःचे स्वतंत्र होण्याचे जे मार्ग आहेत ते माणसाला थोडकून काढणं शक्य आहे. कशा रूपाने मी यातून मुक्त होईल, मुक्त होण्याची कल्पना फक्त मनुष्य देहामध्ये आहे. त्यामुळे ती आपल्याला समजून घ्यावी आणि ज्या मार्गाने जिथे कुठे जशी समजून घेता येईल तशी समजून घ्यावी आणि ते त्या मार्गाने चालायचा प्रयत्न करावा. आणि खरं सांगायचं तर याच्यातला हा जो जीव जो ज्या रूपाने वासनेच्या रूपाने अकाउंटच्या रूपाने आला म्हटलं तर तेवढं त्यातलं खरं आहे. बाकी सगळा भगवंतच आहे खरं सांगायचं तर ते तेवढं त्यातलं खरं काय असेल तर खरा भगवंतच आहे. तो भरूनच राहिलेला आहे. फक्त तो म्हणतो की हा जो वेगळा थेंब आहे तेवढा एकदा नष्ट झाला की सगळं पाणीच आहे, मग सगळी हवाच आहे. काही त्याला नाव द्या, त्याला काही नावच नाही आहे खरं सांगायचं तर. इतकं सोपं आहे खरं म्हणजे की आता तेलात जर एवढा मोठा महासागर आहे पण तरीसुद्धा आपल्या तेलाचे तवंग ते मध्ये फुटलं पडलं ते झालं ते काय झालं, तेलाचे तवंग आले, मैलोन मैल ते तवंग पसरले होते. आता एवढं पाणी त्या महासागरात आहे तर ॲब्सॉर्ब करून घ्या, ॲब्सॉर्ब वगैरे काय होणार नाही. वासनेचा जोपर्यंत अंश आहे तोपर्यंत पाण्यात मिसळता येत नाही. तसं तेलाचा अंश आहे जसं पाण्यात मिसळत नाही तसं हा वासनेचा अंश भगवंतात मिसळायला तयार नाही. तेवढा फक्त दूर करणं काम आहे. मनुष्याचं काय मर्दुमकी असेल जर जन्माचं साध्य असेल तेवढंच. आणि वासना म्हणजे तिचं साधं स्वरूप म्हणजे मीच, बाकी काही नाही. माझ्या डोक्यात असं आहे, माझ्या डोक्यात तसं आहे, मी हे मला हे जमेल, मला हे जमणार नाही, मी हे करीन, मी हे करणार नाही, हे सगळं मिळून जे बंडल जमा होतं ते सगळं मिळून हे तेल आहे. तो तेलाचा थेंब कोणाचं किती आहे काय ते ज्या त्यांनी बघा, तर ते तेलाचं थेंब आहे. माझ्या वाट्याला येईल ते काम मी करायला तयार आहे. कसलं कष्ट असू देत, हे असू देत, पैसा कमी असू दे जास्त असू दे, भगवंताने दिलेलं आहे. ही ज्याची धारणा आहे त्याला ही अडचण कुठे येत नाही. ती आपल्याला येऊ नये एवढं आपण लक्ष ठेवावं. आणि आपलं काय स्वरूप आहे आपल्याचं, आणि हे जोपर्यंत जीवपणाने ह्या आसनेच्या आकाराला आलेल्या जीवपणाने मनुष्य वेगळा राहू इच्छितो तोपर्यंत त्याला समाधान होत नाही. कारण शेवटी तो कल्पना करणाराच मुळात अपुरा आहे. तो जास्तीत जास्त कल्पना करू शकतो त्या अपुऱ्याच असतात. समजा घराची कल्पना केली तर ती अपुरीच राहते. कारण अनेक वेळेला आपल्या मनासारखं घर बांधून शेवटी पुन्हा ते बेसिन गळतं साध्या भाषेत. तर तशातला प्रकार आहे. इतकं सगळं ते 10-10 लाख रुपयाचं घर असतं पण ते बेसिनजवळ गेलं की आलेल्या पाहुण्यांचं सांगतात नाही जरा तिथं जरा थोडं खालून ते चरस सोडा बरं का, म्हणजे
आता एवढं 10 लाखाचं घर बांधलं, त्याच्यात खालून कशाला सोडा, ते तिथं पडलं पाहिजे की आपोआप, नाही का? ते तिथं पडलं पाहिजे आणि ते इतकं उत्तम असलं पाहिजे. आहे ते मिळतात नाही असं नाही, पण ते नसलं तर दुसरं काहीतरी होतं. म्हणजे ते हे असे तऱ्हेनं सुरू राहतं. हे काही पुरं होणारी गोष्ट नाही, कारण त्या कल्पनाच मुळात त्या अपुऱ्या जीवाच्या आहेत. त्या अपुऱ्या जीवाच्या कल्पना जास्तीत जास्त अपुरं जग निर्माण करू शकतील, यापेक्षा काही करू शकणार नाहीत. त्यामुळे अपुऱ्या कल्पनाने अपुरं जग निर्माण होतं. मग ते लक्षात ठेवावं आणि मग खरं पूर्णत्व म्हणजे हे सगळं नाहीसं होण्यात आपलं पूर्णत्व आहे. तो जीव जो वेगळा आहे तो भगवत स्वरूप झाला की थेंबोटा सागरी मिळाला, मग काही नाही. मग माझं म्हणून स्वतंत्र काही नाही. हे ज्याला जमलं त्याला मनुष्य जन्माची मर्दुमकी जमली आणि त्या अर्थाने त्याच्या ठिकाणी मग भगवंत वावरतो वगैरे जे म्हणतात ते काय असतं ते हे आता बाकीचं सांगत नाही. पण एक आहे, ह्या जीवाच्या बरोबर नादाला लागलो तर तो देहाच्या नादाला लावेल, देहाच्या नादाला लागलो की देहाच्या सुखाच्या नादाला लावेल, देहाच्या सुखाच्या नादाला लागलो की रंजनाला जाईल, पैशाला जाईल. सगळी वाट ठरलेली त्याची पुढे जायची ती. आता हे कसं होणार? त्यामुळे आता जसं आहे पैशाचं आहे, मिळाला की बरं वाटतं की नाही मला सांगा. केव्हा की काही असं पैसा मिळाला की बरं वाटतं, माणसाला असं वाटतं की बस आता काय काळजी नाही आपल्याला आणि तो संपतो नंतर नाही तर जातो चोरीला, काहीतरी होतं. मग पुन्हा परत मिळवायला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय आपल्याला ते सुखाचं कसं होणार? आपल्याला पुढं एवढे प्रसंग येतील, अमुक येतील, तमुक येतील. भयभीती आपल्याकडे या रूपाने वावरते. खरं सांगायचं तर याची भयभीती काय असायचं कारण नाही. आधीचा आला होता तो तरी काय असं एवढा मोठा कष्टाने पुरेसा असं होतं का त्याला? काय मार्केटमध्ये काय होते आपल्याला काय सांगता येते? तर ते काही त्याचं इतक्या चिंता करण्यासारखं नसतं, पण ते होतं. आणि तसं झालं की मग सारखं सुख काळजीत तरी राहतो, कधीतरी निश्चिंत राहतं. ज्या दिवशी येतं भरपूर येतं आणि असं वाटतं बस भरपूर आलं आता आपल्याला काय काळजी करायचं कारण नाही असं वाटतं. हे सुद्धा फसवच आहे. भरपूर आला म्हणजे काय टिकतो असं आहे का? भरपूर आला म्हणजे जातो उलटा भरपूर, कारण जायला तुमच्याकडे आहे म्हणून जातो. आता त्याच्याकडे 100 रुपये त्याच्याकडे 100च चोरीला जाणार की, पण समजा ₹1,00,000 तर लाख चोरीला जाऊ शकतात, कारण चोरीला जाण्याची व्यवस्था सुद्धा तशीच झाली ना शेवटी. आता ते बुडतील नाही तर शहरमध्ये बुडेल नाही तर काहीतरी त्याचं घराचंच काहीतरी होईल आणि काय होईल कशाही मार्गाने जाईल. आपल्याला पाहिजे तेवढं असला म्हणजे झालं. आपल्याला पोहण्या इतकं पाणी आहे, खूप झालं, बुडवण्यासारखं नको. तर ते वेळ आपल्याला लक्षात आलं म्हणजे झालं. आता ह्यामुळे आशा निराशेच्या द्वंद्वात राहावं लागतं नेहमी. ते का द्वंद्वात राहावं लागतं? तर ते साधं आहे की त्यांचं म्हणणं आहे की तुमच्यात जीवी आहे, जगदीश्वरी आहे, आपला अंतर्यामी परमेश्वरी आहे आणि जीवही आहे. ह्या जीव आहे तो असं नाही, तो अपुरं काम करतो. त्यामुळे सुख आणि दुःख दोन्हीला सामोरं जावं लागतं. आता आपल्याला काय करता येईल? कोणाच्या बरोबर राहायचं हे ठरवायचं. ही बुद्धिवाट सगळं जे ना ती विलक्षण आहे. मी ईश्वराबरोबर राहणार आहे, तो तटस्थ आहे. तो तुमचं म्हणून काय मान्य करेल असं नाही आणि तुमचं म्हणून नाकारेलचही नाही, तो तटस्थ आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर राहायचं आहे का ह्याच्यावर राहायचं आहे? ईश्वर आहे तो प्रकाशमय आहे, जीव आहे तो अंधार आणि प्रकाश, तो पृथ्वीसारखा आहे. त्यामुळे कोणाबरोबर राहायचं हे ठरवायचं. समजा पृथ्वीबरोबर राहायचं ठरवलं तर काही काळ अंधार काही काळ प्रकाश हेच असावं लागेल. आणि जर सूर्याबरोबर राहायचं ठरवलं, भगवंताबरोबर आपल्या राहायचं ठरवलं तर कायमच प्रकाश आहे. कारण सूर्याच्या ठिकाणी कधी प्रकाश नाही असं झालेलंच नाही आहे. तो फक्त एवढंच होतं की आपल्याला दिसत नाहीचा होतो, त्यावेळेला त्यांना दिसत असतोच की तिकडं. त्यामुळे हे जर सत्य आहे तर त्याच्याबरोबर राहिलं की कधीही माणसाचा प्रकाश मावळत नाही, म्हणजे आनंद मावळत नाही, समाधान तुटत नाही. त्यामुळे आपण कोणाबरोबर राहायचं ते आपण ठरवायचं. आणि अशाही परिस्थितीत जी माणसं राहिली ती काय करून गेली यासाठी एक आपल्याला ओळख असावी आणि निष्ठाही असावी. जे काय करायचं आहे ते आपल्यासमोर असावं. तर ह्यांच्या बाबतीत आता ह्याच्यासाठी आता ते त्याच्याबरोबर कसं राहावं, अगदी शेवटचे 2 प्रश्न पाहिजे आता की त्याच्याबरोबर राहायची विद्या काय. त्याच्यासाठी हा सत्संगही त्याच्यासाठीच, नाम त्याच्यासाठीच आहे. आपल्याबरोबर देऊन ठेवलेली वस्तू आहे, तिच्याबरोबर राहा, आपोआप भगवंताबरोबर राहाल. तिचे हात सोडा, आपोआप देहाच्या बरोबर जाल, आपोआप त्या वासना देहाबरोबर जाल. तर हे याच्यासाठी आपल्याला साधन असेल, कोणाला गुरुच्या निमित्ताने होईल, मूर्तीच्या निमित्ताने, सगुणाच्या उपासनेच्या निमित्ताने होईल, जे ज्याला असेल ते त्याला होईल. पण त्याचं जे साधन असेल ते त्यांनी करावं. ज्याने निष्ठाच गाठली त्यांचा प्रश्नच भेटला. सगुणाच्या मार्गाने गाठली असेल तर आणि कशाने गाठली असेल. भाऊसाहेबांसारख्यांनी ही सगुणाच्या मार्गाने महाराजांच्यावर निष्ठा ठेवली, ती इतकी अभंग होती की काही महाराज स्वतः असताना त्यांना त्यावेळेला हरण्याचा त्रास झाला होता. तेव्हा हे त्यावेळेला त्यांच्या वयाचंही त्याचं एवढं हे नव्हतं, कारण नव्हतं, पण तरीसुद्धा त्यावेळेला झाला. त्यावेळेला महाराज म्हणले, महाराजांना विचारलं होतं की काय करावं का. ते म्हणले काही करण्याची जरूर नाही, ते काय आपल्या आड येणार नाही म्हणले ते, असं तेव्हा म्हणले. त्याच्यानंतर 25 वर्षानंतरची गोष्ट आहे की ज्या वेळेला ह्यांचं वय आता 84 आलं, 83-84ला, त्या अवस्थेत त्यांना परत इतका विलक्षण त्या दिवशी जसा अटॅक येतो तसा त्याचा पण अटॅक येतो, तर तसं त्यांना अटॅक आला. तेव्हा त्या आल्यानंतर मात्र म्हणजे स्ट्रँग्युलेशन होतं, तर स्ट्रँग्युलेशन होणार अशी स्थिती दिसायला लागली. तेव्हा पळापळ झाली आणि ह्या सगळ्यांनी बाकीच्या मंडळींनी विचारलं काय करायचं. ते म्हणले महाराजांनी सांगितलं की ते आपल्या आड येणार नाही.
तर म्हणले हॉस्पिटलला न्यायचं, कारण बोलावलं आता व्यवहाराने त्यांना काहीतरी करायला पाहिजे म्हणून त्यांनी डॉक्टरना बोलावलं. डॉक्टर म्हणले तुम्ही ताबडतोब न्या, 1-2 तासाच्या वर जर हे नाही केलं तर 2 तासाच्या वर सुद्धा हे जगतील असं वाटत नाही, तर काय करायचं. ते म्हणले आपल्याला कुठेही जायची जरूर नाही. लोक घाबरले. बरोबर, लोक घाबरले म्हणजे ह्यांच्यापुढे काही बोलायची ही नव्हतीच, तयारी नव्हतीच. ह्याचं वय त्यावेळेला इतकं होतं, 84 वर्षाचं वय होतं, 83-84चं. तर त्यावेळेला बोलायची त्यांच्यापुढं हिंमत नव्हती, कारण ते म्हणले महाराजांनी मला सांगितलेलं आहे ह्याचं हे आपल्या आड येणार नाही, तर ते माझ्या आड येणार नाही ही मला खात्री आहे. कधी सांगितले ते 25 वर्षापूर्वी सांगितले, तरीसुद्धा त्याची खात्री त्यांना आजही आहे. ते केवळ भगवंताबरोबर राहतात, हातातला फरक आहे. नाहीतर देहदुःखाला मनुष्य किती घाबरतो. जरा काहीतरी व्हायला लागलं, टोचलं साधं काहीतरी, डोकं दुखलं, कान दुखला, दात दुखला, माणसाचं सबंध दिवस असं इतकं बारीक सारीक मनुष्य, तर ते एवढं हे होऊन एवढं आणण्याचा किंवा याचा स्ट्रँग्युलेशन पुढे दिसते, 2 तासाचं आयुष्य देतात, तरीसुद्धा ते आढळ आहे. त्यांनी सांगितले हे आपल्या आड येणार नाही, तर सांगितले ना. पण लोकांना आतून भीती एवढी होती की जवळचं वातावरण लिहून ठेवलेलं त्या काळातलं, की त्या दिवशी हे जर जायला तयार नाहीत तर हे 2 तासाच्या वर राहणार नाहीत. हे सांगितल्यावर घरातल्या लोकांनी जेवणं उरकून घेतली. काय सांगायचं, ही सगळी स्वभावाची गंमत आहे किंवा मनुष्याच्या मनाची गंमत आहे म्हणून सांगायची. तर त्यांनी जेवणंसुद्धा उरकून घेतली. काही नाही, त्यांना डुलकी लागली. ही जेवायला गेले त्यावेळेला त्यांना डुलकी लागली. त्यांना जरा भीती वाटली, त्यांना डुलकी लागली, वेदना होत होत्या पण डुलकी लागली. आणि त्यानंतर त्यांना एकदम जाग आली. त्यावेळेला त्याच्या पेन्स कमी झालेले होते. ते म्हणले काय झालं, तर म्हणले काही नाही, आता तुम्हाला त्रास होतो कितपत होतो. ह्यांना असं वाटलं होतं की आता त्रास आणखीन पुढे गेला असेल, हे बोलत नसतील. ते म्हणले माझा त्रास कमी झाला, स्वारी येऊन गेली म्हणले स्वप्नात. किती हे असेल, सरळ असेल, स्वारी स्वप्नात येऊन गेली म्हणले. आणि त्यानंतर त्या पुढच्या 3 तासामध्ये त्या ह्याच्यापासून त्यांना रिलीफ झाला, हरण्यापासून एकदम रिलीफ झाला. आणि त्याच्यानंतर रिलीफला जे जुस्ता झाला त्यानंतर 6 वर्ष ते हयात होते व्यवस्थित तब्येतीने. तेव्हा ते कशाबरोबर फिरायचं ठरवलं त्याच्यावर अवलंबून आहे ना. वासनादेहाबरोबर जीवाबरोबर फिरायचं ठरवलं का आतल्या भगवंताबरोबर फिरायचं ठरवलं. भगवंताबरोबर फिरायचं ठरवलं तर अडचण काही नाही. तेव्हा या अर्थाने आपण याच्यातलं बघावं की हे सगळं निर्णयाचं म्हणजे जर ह्याचं असेल, आपण अंधकारात वावरत असू, जर आपल्याला आतल्या परमेश्वराची जाणीव नसेल तर अंधारात राहावं लागतं. जुने वगैरे कठीण शब्द नको वापरायला. आपल्याला नाही कळत, अंधार कळतो. अंधारात चाचपड नसतं, तिथे खात्री नसते. मिळाली तर वस्तू मिळेल, शोधायला लागलो ते मिळेल, कदाचित नाही मिळेल, कदाचित आपल्याला ठेच लागेल, हे सगळं अंधारात शक्य आहे. पण प्रकाशात आपण अगदी अलगद जातो, काय पाहिजे ती वस्तू कामाचं घेऊन येतो. हे जसं असतं तसं भगवंताच्या प्रकाशात चाललेला आहे मनुष्य आहे, तर त्याला त्याची काही अडचण दिसत नाही. ठीक आहे, काय खड्डा असला तर तो त्याच्यात पाय ठेवील, पुढे जाईल, पण सुखरूप जाईल व्यवस्थित, कारण प्रकाशात वावरतो आहे. तेव्हा प्रकाशात वावरायचं असेल तर भगवंताबरोबर वावरावं, गुरूंच्या इच्छेप्रमाणे वावरावं. आपल्याला मार्ग खूप आहेत, तर त्यातलं जे शक्य असेल ते वावरावं. आता आणि दुसरं, कर्माचे परिणाम पुरे करण्यासाठी फक्त कर्म करावेत. त्यापेक्षा काही जर निर्माणच होत असेल तर अडकवणार नाही एवढं बघावं, विचारून करावं. परत आपल्याला सुटण्याचे चांगले मार्ग आहेत. देवासमोर ठेवा, महाराजांसमोर, महाराज करू का करा म्हणले तर ते बघतील काय करायचं ते. आपण अडकणार नाही, कारण आज्ञेचं कर्म आहे, आज्ञा देणाऱ्यावर जबाबदारी येते. त्यामुळे तसं ते आज्ञेचं कर्म असल्यामुळे ते शक्यता आहे. आपल्याला कितीतरी मार्ग आहेत, तर हे सगळे मार्ग आपल्याला त्या अर्थाने म्हटलेलं आहे शेवटी जे काय की संतकृपे स्वानंदा जावो, हे जे सगळं आहे हे त्यांच्या कृपेनं होऊ शकतं. तेवढे आपल्याकडे सुदैवानी परिस्थिती आहे. अगदी शेवट आता थांबतो की इसापच्या गोष्टीमध्ये आपल्याला कल्पना असेल की तिथे ह्याचे पक्षी होते, चंडोल आहे ना, ते आपली घरं बांधतात. तर तशा तऱ्हेचे चंडोलाने घर बांधलं आणि ते सर्वसाधारणपणे त्या पिलांची पुढच्या सगळी काळजी घेतली पाहिजे. अशा तऱ्हेनं ज्या ठिकाणी उत्तम शेत पिकलेलं आहे, जे पेरलेलं आहे, ह्याला आलेलं आहे, कणसाला आलेलं आहे किंवा ते ह्याच्यात आहे, अशा ठिकाणी त्यांनी बरोबर घर बांधलं. ती पिलं वाढवली आणि ती पिलं तर उत्तम वाढली, कारण त्यांना तिथं दाणेपाणी होतं सगळं, त्याच्यावरती वाढली. आणि नंतर इकडचं, आणि याच्यात काही आपण हे मानू नये, कधी पण माणसांच्या मनात विचार येतो की पेरलं आहे त्यातले हे पक्षी खात आहेत, हे होतं आहे ते होतं आहे, होत नाही तसं. मी त्या आंब्याच्या बाबतीत बघितले, माकडे येऊन आंब्यावर धुमाकूळ घालतात. अनेकदा आले ना, मारुतरे असतात, एकदम दांड सगळे करून सगळीकडे फिरून 10-15 आंबे तोडून सगळे करून घोटाळा करून जातात. पण ते घोटाळा करून जात नाहीत. आम्ही म्हटलं 1 वर्ष असं बघा की त्या आंब्यांच्यावर त्यांना येऊन जाऊ देतो. काय होईल जास्तीत जास्त आंबे कमी येते, काय होणार त्यामुळे, ते मग विकता येणार, पैसा मिळणार, जातील. मग मूळ शेवटी तिथं जाय ना, मग सोडून दिलं आपण, त्यांना दिले. समजा आपण उठून येऊन दान करतो आपण, त्याच्यापेक्षा असं दान होतं ते येऊन घेऊन जातात, तर जाऊ देत ना. बरं, तोही भगवंताचा प्राणी आहे, त्यालाही जगण्याचा काही अधिकार आहे आणि त्याला काही पिकवता येत नाही. तुम्ही झाड लावून पाणी घालताय ते ठीक आहे, त्याला नाही ते झाड लावून पाणी घालत, मग त्याच्यासाठी जी व्यवस्था आहे, तो प्राणी वर्ग आहे, त्यामुळे त्याला ती व्यवस्था आहे, तर देऊन बघा काय होते ते बघूया.
दरवर्षी जेवढे आंब्याला सीझनच्या नंतर जेवढे आंबे येत होते त्याच्यापेक्षा 200 आंबे जास्त आले होते त्या वर्षी झाडावर. ज्या वर्षी ते माकडांना सोडलं होतं त्या वर्षी झाडावर 200 आंबे जास्त. आता म्हणलं आता हिशेब कळा निसर्गाचा काय येतो तर आपलं लक्षात ठेवावं. तर हे समोर झालेल्या घडलेल्या आपल्यासमोर सांगतो. तर तसं ह्यांनी हे चंडोला नाही, त्यामुळे ते दाणा तिथे मिळाले, सगळं झालं. आणि ही जशी पिलं मोठी झाली तशी त्यांना ते समजायला लागलं, जगाचाही व्यवहार समजायला लागला. तर हे जसं पीक कापणीला आलं तसं ते त्या बघायला शेतकरी येतच असतात. मालक आले स्वतः, त्यांनी बघितलं अरे हे कापणीला आलेलं दिसतं, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळं त्यांनी बघितलं की हे कापणीला आलं, काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. ते त्यांच्या मुलाबरोबर बोलत होते. तर त्यांनी ते बोलता बोलता म्हणले कापणीला आलं तेव्हा आता उद्याच्या उद्या आपल्या मित्रमंडळींना बोलावलं पाहिजे आणि सगळ्यांच्या मदतीने हे काढलं पाहिजे. हे सगळं झालं. ते बोलणं ऐकलं. ही पिलं होती त्या ह्याच्यात घरट्यात. तर ती संध्याकाळी हे आले घरी, टंडोल आले घरी. ते बाबा घरी आल्यावर त्यांच्या कानावर घातलं की असं असं ते म्हणतायत, ते ही तोडणार आता सगळं, त्यामुळे आपल्याला लगेच नवीन घरटं बांधलं पाहिजे. ते म्हणले जरा थांब अजून, ते नाही काही गडबड केलीस तरी चालेल. 2 दिवस गेले, 3 दिवस, 8 दिवस गेले, काही कोणी कापणीला आलंच नाही, काही नाही. तर त्यानंतर मात्र पुन्हा ज्या वेळेला परत घरी आले त्यावेळेला त्या पिलांनी सांगितलं आज ते आले होते. परत आले होते का? हो आले. म्हणजे किती दिवस गेले मध्ये? आता बघ 15 दिवस गेले. 15 दिवसांनी ते कापणीसाठी आलेत आता. तर त्यावेळेला त्यांचं काय बोलणं चालू होतं. त्यावेळेला ते काय म्हटले की आता कोणासाठी अवलंबून राहणार असं नाही, उद्याच्या उद्या मी स्वतः येऊन सुरुवात करतो, भाऊ कोण मदतीला येते बघूया, मी स्वतः सुरुवात करतो असं म्हणले का ते? हो. मग आता आपल्याला दुसरं घरटं बांधलं पाहिजे. तसं आपण जर स्वतःच्या प्रयत्नाने जर करायला सुरुवात करायचं काहीतरी ध्येय ठेवलं तर भगवंताला विचार करावा लागेल. त्यामुळे आपण एवढं लक्षात ठेवू की आपल्याला जे काही सामर्थ्य मिळालेलं आहे ते मी ओळखून घेण्याचा प्रयत्न स्वतः सुरू करणार आहे. मग तो केला की तो विश्वसनीय प्रयत्न मानला जातो. कुठेही प्राण्यांच्यात मानला जातो तर भगवंताकडे तर नक्की मानला जाईल. तर तो प्रयत्न आपल्याला जो करायचा असेल तो आपण करावा. वाचनाने करावा, कशाने करावा, कसं आपल्याला शक्य होईल तसा सत्संगाने कशानेही करावा. आपली आपण ह्या वासनादेहापासून सुटका करून घ्या, आनंदात बस. आणि त्याच्यासाठी देह नाही टाकावं लागत. देह न टाकता इथेच आनंद बघणं हे खरं काम आहे. म्हणून ते शेवटच्या त्या 2 ओळी आहेत त्या परत एवढ्या फक्त म्हणतो. निद्रा दीन म्हणे निद्रा जावो, सामर्थ्याची जाणीव हो, सामर्थ्याची जाणीव हो. संत कृपे स्वानंदा पावो, संत कृपे स्वानंदा पावो. इतुकावर द्यावा, इतुकावर द्यावा. देवा सावध करी जीवा, देवा सावध करी जीवा. होई जागृत रे जीवा, होई जागृत रे जीवा, होई जागृत रे जीवा. जानकी जीवन स्मरण जय राम.